7. समीर आणि रेवा दोघांचं रितसर लग्न त्यांच्या घरच्यांनी ठरवलं होतं. परवा साखरपुडा झाला होता दोघांचा, पण दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले. एकमेकांशिवाय त्यांना करमायचं नाही. रेवा, भेटायचंय मला तुला आज. भेटशील? रोजच्या जागेवर, बीचवर. दुपारी भेटू, येशील ना? चालेल, येईल मी वेळेवर. ठेवू ना? असे डायरेक्ट ठेवू? एकदा बोल ना. ते आय लव्ह यू. हट, मी नाही, आई आहे इथे, ऐकेल. चल ठेव फोन, येईन मी दुपारी. दुपारची वेळ. दोघे चौपटीवर दगडावर बसले होते. आज इतक्या पुढे का बसलास? पाणी खोल आहे इथे. अगं, इथे कोणाचा गोंगाट नाहीये, शांत आहे. फक्त तुझा आवाज ऐकता येईल मला, जो मला ऐकायचा आहे. रेवा थोडंसं लाजली. भीती वाटायला लागली आहे का मरणाची रेवा? भीती वाटतेच आहे. हवं ते मिळालं ना एक तर आयुष्य हवं वाटू लागतं. मरण कधी येऊच नाही असं वाटतं, आणि आलंच तर हव्या सगळ्या गोष्टी भरभरून उपभोगल्या असलेल्या पाहिजेत असंही वाटतं. आपलं लग्न होतंय, खरंच नाही वाटत. मी खूप खुश आहे. मीही खूप खुश आहे. पण खूप खुश असलो ना की काय, कसं, किती, कुठवर बोलायचं ते कळत नाही. तसं झालंय माझं. शांत बसून सगळं फील करतोय मी. सुखाची जाणीव कधी कधी 2 क्षण एकट्याने अनुभवावीशी वाटते. सुखाला घट्ट मिठी मारून डोळे मिटून घ्यावेसे वाटतात. रेवा, सुख साठवायला काहीतरी भांडं हवं होतं ना? सगळं सुख साठवून ठेवलं असतं. सुख साठवायला भांडं असतं की आठवणींचं? दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. रेवा, सुख कधी मोजता येत नाही ना. खूप मोठं असतं ते. कधी कधी हातात मावत पण नसतं. त्याच वेळी अजून हवंसं वाटतं. आता या क्षणी आनंद दाखवायला काय करू मी, काय नको असं झालंय मला. समीर, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. समीर, तुला सांगू, मला असं वाटतं की समीर, आपलं मस्त टुमदार घर हवं, फक्त आपल्या दोघांचं. तू ऑफिसला जाशील, जाताना मी दारावरून तुला बाय करेल. मग तू माझ्या डोक्यावर ओठ ठेकवशील. मी म्हणेन की जा आता ऑफिसला, उशीर होईल तुला. तू म्हणशील की आज जाऊच वाटत नाहीये, तुझ्या कुशीत शिरून घरीच राहावंसं वाटतंय. मी म्हणेल चल हट, सावध कुठला. मी संध्याकाळी वाट पाहत राहीन तुझी. संध्याकाळी दाराशी उभी राहीन. तूही येशील घाईघाईने. आल्यावर घर कसं एकदम उजळून निघेल. सगळं कसं मस्त मस्त असेल ना. आपल्याला 2 मुलं हवीत हा. मी त्यांना मस्त मस्तीखोर बनवणार. मग मी घरी आलो की आपली जीव बोबड्या शब्दात मला सांगेल, आले बाबा, आज आजींनी ना मी फिरायला गेलो होतो मस्त. आजी, म्हणजे आपण लग्न झाल्यानंतर तुझ्या आईवडिलांसोबत राहायचं का? मी तुला आधीच सांगितलं होतं की आपलं वेगळं घर हवं आहे. रेवा, ते फक्त माझे आईवडील नाहीत, तुझे नाहीत राहिले आता. ते आता तुझेही आईवडील होणार आहेत. मी तुला आधीच सांगितलं आहे, आजही सांगतो, मी वेगळं राहणार नाही. ज्यांनी मला वाढवलं, ज्यांच्या म्हातारपणी असं एकटं सोडणं मला पटत नाही आणि पटणारही नाही. माझ्याशिवाय त्यांना कोणीच नाही. मग माझ्या आईवडिलांना माझ्याशिवाय कोणीच नाही. मी का म्हणून माझे घर सोडून तुझ्यासोबत यायचे? तू मुलगी आहेस ग, आणि मुलगी लग्न करून परक्याच्याच घरी नांदायला जाणार याची जाणीव आधीच असते आईवडिलांना. मी मुलगा यांच्यात तुलना करत नाहीये, पण काही गोष्टी आहेत तशाच आणि तशाच स्वीकाराव्या लागतात. विरोध करणं एकीकडे सगळीकडेच कामाला येतं असं नाही. मी असे म्हणत नाहीये की मी तुझ्या आई वडिलांची काळजी करणे सोडून दे. मीही घेईल त्यांची काळजी, मदत करेल त्यांना. मदत फक्त पैशांचीच असते का रे? मानसिक आधार पण हवा असतो माणसाला. वेळ काही सांगून येत नाही. उद्या काही कमी जास्त झाले तर कोण असेल त्यांना मदत करायला? पटतंय मला तुझं, पण तूही मला समजून घे. तू तुझ्या आईवडिलांना सोडून येणार आहेस, म्हणून मीही माझ्या आईवडिलांना सोडून वेगळं राहावे हे योग्य आहे का? तुझ्या त्यागाची मी अशी परतफेड करावी हे पटतंय का तुला? काय रे तू पण, शी बाई. मला एक सांग, आपल्याला त्या घरात थोडी तरी प्रायव्हसी मिळणार आहे का रे? नाही म्हटलं तरी एका पिढीचा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. आपले निर्णय त्यांना सहसा कधी पटतच नाहीत. खूप मोठ्या घरच्या अपेक्षा नाहीयेत माझ्या, पण स्वतःचं छोटंसं का होईना घर हवं आहे मला. तुझे आईवडील नकोच असं नाही म्हणत मी त्यांची काळजी घेईल. पण रेवा, समजू शकतो मी तुला. राजा राणीचा संसार मलाही हवाय, तुझ्यासोबतचा एकांत मलाही हवा आहे.
पण जबाबदारी टाळून मिळालेल्या सुखाच्या मागे एक जखम असते. ती जखम कधी ना कधी उघडी पडतेच. आपलं मन नेहमी आपल्या या जखमेच्या एकांतात आठवण करून देतं. गुन्हेगार असल्यासारखं वाटू लागतं. मला माहिती आहे की तुला राग येत असेल माझा, पण 2 क्षण शांत गेली. शांतता भयानक वाटते जेव्हा समोर बोलकी व्यक्ती शांत बसलेली असते. त्या दोघांनाही भान आले ते आजूबाजूच्या ओरडणाऱ्या कुठल्या तरी आवाजावरून. मरायचे का रे दोघांना? पाणी बघा आजूबाजूला, बुडाल मराल. दोघांनी आजूबाजूला पाहिलं. बोलता बोलता बसलेला दगड सर्व बाजूने पाण्याने आधी वेढला गेला कधी वेढला गेला हे त्यांना कळलेच नव्हते. दोघेही घाबरले. पण समीरने रेवाचा हात धरला तसा तिला थोडा धीर आला. हात धरून दोघेही पाण्यात उतरले. पाणी अंदाजापेक्षा जास्त खोल होते. अंदाज बहुतेक चुकण्यासाठी जन्माला येतात. पाण्याचा जोर जास्त होता. लांबून मस्त वाटणाऱ्या लाटा जीवघेण्या झाल्या होत्या. रेवा समीरचा हात पकडून एक पाऊल टाकत होती. जोर लावत होती. मला भीती वाटते. नको घाबरू रेवा. पाण्याने पकड नकळत सैल झाली. रेवा मागे राहिली. पुढे जात समीरच्या मध्येच ते लक्षात आले. मागे पाहिले तर रेवा तिथेच मागे पाण्यातून पुढे येण्याचा प्रयत्न करत होती. समीर पुन्हा मागे फिरला. घाबरलेला रेवा जवळ आला. हात घट्ट पकडून पुढे चालू लागला. ऐक ग. चालता चालता खडकाचा एक भला मोठासा भाग त्याच्या पायाला लागला होता. समीरच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. हातातला हात सुटत होता. रेवाचे डोळे उघडले. ते हॉस्पिटलमध्येच. बीचवरच्या लोकांनी त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढले इतकेच तिला तिथे उभे असलेल्या लोकांकडून कळली. पहिली तिला आठवण झाली ती समीरची. समीर कुठे आहे? समीर म्हणजे तो तुझ्यासोबत होता तो पोरगा का? तो नाही राहिला. समीर! रेवा जोरात किंचाळली. रेवा स्तब्ध झाली होती. एका मूर्तीसारखी पाणावलेल्या डोळ्यांची मूर्ती. तिच्या डोळ्यासमोर तेव्हा तेच स्वप्नातले टुमदार घर आले. तेच टुमदार घरात ती एकटीच. घरात ना समीरचे आई होती, ना समीर होता, ना त्याचे वडील होते. आज तिला साथ देणारं कोणीच नव्हतं. फ्रेंड्स, कशी वाटली आजची कथा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा नवनवीन कथा मी लवकरच घेऊन येईन.